आहे खूप झालं व्हिडिओ नाही काढली ना, म्हणून आज व्हिडिओ काढते। हे बघा भेंडी घेतली ती पाव किलो, स्वच्छ धुवून घेतली तिला मी, आणि तेलामध्ये चीज केलेलं आहे। हे बघा, यामध्ये मसाला भरायचा आहे। 1 चमचा लाल तिखट, पाव चमच्याची कमी हळद, अर्धा चमचा धना पावडर आणि 1 ते 2 चमचा दाण्यांचा कूट आणि चवीनुसार मीठ। आणि हा मॅगी मसाला आहे, हा अर्धा टाकते यामध्ये मी। हे बघा सगळं एकत्र करून घ्यायचं। खूप दिवसांनी रेसिपीचे व्हिडिओ नाही निघत आहे, मुलांना सुट्टी आहे, मुलं त्रास देतात घरामध्ये, त्यामुळे मी इग्नोर केलं। पण आता करे हळूहळू सुरुवात रेसिपींची टाकायची, आणि माझ्या शॉर्ट व्हिडिओ त्याही जरा बघत जा, आणि आवडल्या तर लाईक कमेंट करायला विसरू नका। हे बघा, आपण हे दाण्यांचं कूट मसाला हे सगळं मिक्स करून यामध्ये आतमध्ये भरायचं आहे। मसाला लावून घेतला आहे मी, आणि इथं तेल तापत ठेवलेलं आहे। जिरं घालते, जिरं तुम्ही आवडीनुसार घालू शकता, जर तुम्हाला वाटलं तर घाला, नाही वाटलं तर नको घाला, फक्त जिरं फ्लेवर येण्यासाठी घालू शकतो। मला जिरं आणि कढीपत्त्याचा फ्लेवर आवडतो, म्हणून जिरं आणि कढीपत्ता घातला आहे। हे बघा, यामध्ये नाही भेंडी टाकून देते। तर तुम्हाला वाटलं की मीठ कमी घातलं आहे तर तुम्ही वरती थोडं मीठ घातलं तरी चालेल, आणि थोडं तिखट घातलं तरी चालेल, जर तुम्हाला तिखट हवं असेल तर। मुलांचे स्कूल चालू होतं, ते टिफिनला झटपट रेसिपी आहे, आणि मुलांना जर आवडत असेल तर अशी भेंडी नक्की बनवून द्या, लवकरही होते आणि मुलांना आवडेलही, क्रिस्पी होईल तर। एक साईडने झाली आहे, एक साईड बाकी आहे। तुम्हाला एक टिप्स सांगते, जर तुम्ही मसाले पदार्थ बनवत असाल व्हेजचा, कोणताही बनवला पातळ किंवा सुक्का, त्यामध्ये ना मॅगी मसाला थोडा तरी प्रमाणात टाकला तर त्याचा फ्लेवर खूप छान येतो, आणि मुळात मुलांना मॅगी म्हटली तर खूप आवडते, तर त्यामुळे मॅगी मसाल्याचा जो फ्लेवर आहे तो मॅगीसारखाच येतो। मी तर प्रत्येक मसाले कालवण असलं व्हेज, त्यामध्ये थोडं व्हेज मसाला टाकायचा, आणि अर्धा चमचा पाव चमचा तरी मॅगी मसाला ॲड करते। तुम्हाला जर वाटत तुम्ही नक्की करून बघा, आणि तुम्हाला ते बनवल्यावर त्याचे फ्लेवर कसा वाटतो खाल्ल्यावर ते मला कमेंटमध्ये सांगा। झटपट झाली, काही जास्त वेळ बघा, शिजले बघा। तुम्हाला जर अशी हवी असेल तुम्ही अशी मुलांना देऊ शकतात, आणि क्रिस्पी हवी असेल तर थोड्या वेळ अजून ठेवायची, ती नाही एकदम क्रिस्पी करायची। चपातीसोबत खूप छान लागते, किंवा डाळ भातासोबत। मी डाळ भात बनवलेला आहे, डाळ भात चपातीसोबतच आज बनवलेले बघा। कशी वाटते? थोडा वेळ अजून 5 मिनटं होऊ देते। थोडी काही क्रिस्पी ठेवलेल्या आहे, ज्या मला आवडतात तर तसे आहे बघा, आणि थोड्या ग्रीन ठेवलेल्या आहे, पण सगळं शिजलेलं आहे। हे बघा, हे बघा, हे बघा। रितूल पण, तुम्हाला रितूल दाखवू का? माझ्या मम्मीने भेंडी ना फ्राय बनवली आहे। तुम्हाला कशी वाटते विचार? तुम्हाला कशी वाटते ते नक्की सांगा, नक्की सांगा। चला मग भेंडी खायला या। मग मी तुम्हाला सांगतो, हे असं कधी तुम्हाला मस्त भाजी आवडणार, कधी काय तिखट भाजी बनवली तर मस्त वाटणार तुम्हाला खाल्लं तर। मग आहे ना असं करतो आम्ही। कसं वाटतं रे तू बोलतोय ते नक्की सांगा कमेंट मध्ये। चला मग बाय।